ज्या ज्या खात्याचा मंत्री जे जे बोलणार असतो तेव्हा त्या त्या खात्याचा सेक्रेटरी येऊन बसण्याची आजपर्यंत या सभागृहामध्ये परंपरा होती. कारण का या सभागृहाला अनन्यसाधारण महत्व असते. पण आपल्या लक्षात नसेल की हे सभागृह चालू असताना एकदाही एडीजी सभागृहात आले नाही, एकदाही कमिशनर ऑफ पोलीस सभागृहात आले नाही. विविध भागातल्या समस्यांबद्दलची चर्चा असताना त्या भागाचा कुठलाही कमिशनर या सभागृहात आला नाही. या सभागृहामध्ये चीफ सेक्रेटरी आले नाही, या सभागृहामध्ये अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी आले नाही. याचा अर्थ असा की ब्युरोक्रेसी आता सभागृह गांभीर्याने घ्यायला तयार नाही. खर तर गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे आणि ब्युरोक्रेसी हिची ही जबाबदारी असते की मुख्यमंत्री बोलायला उठल्यानंतर तिथे चीफ सेक्रेटरी, कारण का जर लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्नांवरती चर्चा होणार असेल तर ह्या राज्यातल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित राहणे आम्ही बघितलेलं आहे. पण यावेळेस मला सेक्रेटरी दिसतच नव्हते. सगळे अंडर सेक्रेटरी आणि डेप्युटी सेक्रेटरीच बसत. हे मंत्रिमंडळाचं अवमूल्यन आहे का आता काय सभागृह आता मनात येईल तसंच चालणार आहे, आपल्याला काय जाण्याची गरज नाही, अशी जर भूमिका असेल तर हा या सभागृहाचा अपमान आहे असं मला तरी वाटतं. आणि ही बाब आम्ही जेव्हा गव्हर्नरला भेटायला गेलो होतो तेव्हा गव्हर्नरच्या आम्ही निदर्शनास आणली होती की एवढं अवमूल्यन आजपर्यंत या सभागृहाचं झालेलं नाही. हर्निया, मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.